पॅरलल लाईन्स प्रॅक्टिस सेट 2.1 त्यामधला पहिला. इन द फिगर लाईन RP पॅरलल लाईन MS आणि लाईन DK इज द ट्रान्सव्हर्सल अँगल DHP दिलेला आहे 85 डिग्री. तर तुम्हाला काढायचे अँगल RHD, अँगल HGS, अँगल PHG आणि अँगल MGK काढायचा आहे. चला सोडूया आपण त्याला. पहिल्यांदा दिलेला जे डाटा आहे त्याला आपण लिहिण्याचा प्रयत्न करूया. सोल्युशन लिहायचं बेटा, ठीक आहे. तुम्हाला काय म्हणलंय, लाईन जी दिलेली आहे, लाईन कोणती आहे, RP पॅरलल लाईन MS दिलेला आहे आणि याचा ट्रान्सव्हर्सल कोण आहे, DK. हा DK, ओके. DK इज देअर. ट्रान्सव्हर्सल आणखीन दिलेला तुम्हाला अँगल DHP दिलेला आहे 85 डिग्री दिलेला आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे अँगल RHD. दुसरा फाइंड आउट करायचा आहे अँगल PHG. तिसरा करायचा आहे अँगल HGS आणि चौथा करायचा अँगल MGK. ओके. मग आता ह्या ठिकाणी काय करूया बेटा, ह्या डायग्राममध्ये थोडं जर नीट ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला एक दिलेला आहे, काय दिलेलं आहे तुम्हाला, सर आम्हाला DHP दिलेला आहे, किती आहे सांगा बरं का, 85 दिलेला आहे. ओके. मग ह्याच्यानुसार तुम्हाला काय मिळतं बेटा, RHD मिळतं. कसं काय मिळतं, नीट बघा जरा थोडं. हो का, हा काय दिसतोय तुम्हाला इकडला आणि इकडं, सर हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत सर. व्हेरी गुड. मग आता आपण काय म्हणायचं बेटा सांगा बरं का, अँगल DHP प्लस RHD, अँगल RHD इज इक्वल टू किती डिग्री, 180 डिग्री. रिझन सांगा बेटा, तर त्याचं रिझन असं आहे, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर DHP तुम्हाला आहे 85 डिग्री प्लस अँगल RHD बरोबर किती येतं, 180 डिग्री येतं. देअरफॉर अँगल RHD बरोबर काय येतं बेटा, 180 डिग्री. इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतो, मायनस होतो. 180 मधून 85 गेले किती उरतात, 95 डिग्री. अशा प्रकारे अँगल RHD किती आलेला आहे, 95 डिग्री आलेला आहे. तुमचं एकाचं उत्तर मिळालेलं आहे, RHD मिळालेलं आहे 95 डिग्री. आता दुसरं काय काढायचं आहे, HGS. नीट बघा, HGS काढायचं आहे. बघा HGS, ठीक आहे. अँगल DHP, नीट बघा, अँगल DHP कॉन्ग्रुएंट अँगल DHP कॉन्ग्रुएंट अँगल काय काढायचं होतं तुम्हाला, HGS. सांगा बरं का काय दिसायले तुम्हाला, सर आम्हाला F सारखं दिसलेले. हो, F म्हणजे कोणते असतात बेटा, करस्पॉन्डिंग असतात. रिझन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफॉर अँगल DHP बरोबर अँगल HGS बरोबर किती येतं बेटा, 85 डिग्री. अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्याचं पण उत्तर मिळालं की अँगल HGS बरोबर किती आला बेटा, 85 डिग्री आला. ओके. तिसरा काय काढायचं बघा, PHG. इथं काहीतरी आपल्याला दिसायला लागले थोडंफार. एक सेकंद, थोडं खोडतो जरा. हो का, नीट बघा. हो का, असं आहे, हा बेरीज आणि हा बेरीज, हा त्याचा ट्रान्सव्हर्सल. किती होते सांगाय दोघांची बेरीज, सर 180 होत्या. का रे, अँगल्स इन लिनियर पेअर होता. म्हणजे काय म्हणायचं, DHP अँगल DHP प्लस PHG अँगल PHG इज इक्वल टू किती, 180 डिग्री. रिझन सांगा, अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर DHP माहिती आहे 85 डिग्री प्लस अँगल PHG
इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल PHG इज इक्वल टू 180 डिग्री. इकडला प्लस तिकडं अजून का होतो, मायनस होतो. 180 मधून 85 गेले किती उरतात, 95 उरतात. देअरफॉर अँगल PHG बरोबर येतं 95 डिग्री. हे झालं तुमचा PHG. आता लास्ट राहिले MGK. MGK काढायचं आहे. ठीक आहे. मग तुम्ही इथं काय केलं होतं बघा, MGK आता काढूया. हा 85 आला म्हणजे हा सुद्धा किती होता, 85 होता. ठीक आहे. म्हणजे 85 कोण होता, HGS किती होता, 85 होता. आता बघा अँगल HGS कॉन्ग्रुएंट अँगल जे काढायचं आहे तुम्हाला MGK. हो का, नीट बघा, HGS KGM किंवा MGK एकमेकाच्या अपोजिट आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. MGK रिझन सांगा. व्हर्टिकली अपोजिट angles. Therefore, angle HGS is equal to angle MGK is equal to काय येते बेटा त्या ठिकाणी सांगा, 85 डिग्री येतं. अशा प्रकारे हा पहिला आपण ह्या ठिकाणी पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. आन्सर लिहायचं लास्टला. अँगल RHD 95 डिग्री, अँगल PHG 95 डिग्री, अँगल HGS 85 डिग्री. आणि अजून कोणतं राहिलं असलं तर ते पण लिहून टाकून देऊया आपण. अँगल MGK अगेन इट इज ऑल्सो 85 डिग्री. हे झाला तुमचा पहिल्याचा उत्तर. अशाच प्रकारे आता आपण काय करूया, दुसऱ्याला पण सॉल्व करूया. लाईन P ही पॅरलल आहे Qला. L आणि M हे ट्रान्सव्हर्सल्स आहेत हे सांगितलेलं आहे. तर A काढा, B काढा, C काढा आणि T काढा म्हटलेलं आहे. लिहिताना लिहायचं आपण सोल्युशन कोण आहे, लाईन P पॅरलल लाईन Q, लाईन L and line M are their transversals. Okay बेटा. Therefore angle D plus 115 डिग्री. नीट बघा, अँगल D प्लस 115 डिग्री किती होते सांगा बरं का, 180 डिग्री. का बरं 180 डिग्री रे सर, हे आम्हाला अँगल्स इन लिनियर पेअर वाटत आहेत. रिझन लिहा मग, अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर अँगल डी बरोबर 180 डिग्री मायनस 115 डिग्री. अँगल डी बरोबर किती आला बेटा, 65 डिग्री. म्हणजे हा किती आला बेटा, 65 डिग्री आला. ओके, 65. आता आपल्याला त्या ठिकाणी ए पण काढता येतं सेम. अँगल ए प्लस 110 डिग्री बरोबर किती बेटा, 180 डिग्री. सेम बघा अवकाश किती झालंय, 180. म्हणजे काय, अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर अँगल ए बरोबर काय ते बेटा, 180 मधून 110 गेले किती उरले, 70 उरले. अँगल एची व्हॅल्यू किती आली, 70 डिग्री आली. आणि अँगल डीची किती आली होती बेटा, 65 डिग्री आली होती. आता तुम्हाला काय काढता येतं सर, आम्हाला त्या ठिकाणी सी काढायचं आहे. काय काढायचं बेटा तुम्हाला, सी काढायचं आहे. मग तो अँगल सी आपण काढूया. ह्या ठिकाणी पहा, ही लाईन हिला पॅरलल आहे. नीट बघा, असं दाखवतो लक्षात येईल तुमच्या. ही लाईन हिला पॅरलल आहे आणि हे त्याचे काय सॉरी हे काय त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. नीट बघा, हा जर 115 असेल तर हा सुद्धा किती असतो, 115. रिझन सांगा,
सर करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके बेटा, आपण काय म्हणायचं त्या ठिकाणी, अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री. रिझन काय लिहायचं, ह्या ठिकाणी पहा बेटा, समजा आपण इथं काय करूया, अँगल इथं झेड घ्या. सपोज अँगल झेड इज ॲज शोन इन द फिगर, ओके. ट्रान्सव्हर्सल कोण आहे त्याचं, मग क्यू इज अ ट्रान्सव्हर्सल, क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल, किंवा त्याला काय म्हणूया आपण, हे काही करण्याची गरज नाही आपल्याला, डायरेक्ट आपण काय करायचं, अँगल झेड कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. रिझन सांगा, वर्टिकली opposite angles, therefore angle Z is equal to angle B. angle Z is equal to angle B. किंवा काय करता येतं आपल्याला, ह्याला समजा नंबर 1 देतो, अँगल ए करस्पॉन्डिंग अँगल कोणता बेटा, Z आहे. रिझन सांगा, रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफॉर अँगल ए जेवढा असेल तेवढाच काय अँगल झेड आहे. देअरफॉर अँगल ए किती आहे बेटा, 70 आहे. देअरफॉर अँगल झेड सुद्धा किती आहे सांगा बरं का, 70 आहे. आत्ताच काय म्हटलं होतं, फ्रॉम 1 अँगल झेड बरोबर कोण आहे, अँगल बी, म्हणजे हा सुद्धा किती आला, 70. देअरफॉर अँगल बी सुद्धा किती आला बेटा, 70 डिग्री आलेला आहे. ओके, आता ह्या डायग्राममध्ये पहा, हिला जर समजा आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केलं तर हा अँगल आणि हा अँगल हे कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हा 110 होता म्हणजे हा 70 होता, म्हणजे हा सुद्धा 70 आला. हा 70 म्हणजे ह्याच्या वर्टिकली अपोजिट हा आहे, म्हणजे हा सुद्धा किती आला बेटा, 70 डिग्री त्या ठिकाणी आलेला आहे. हा झाला आपला दुसरा. आता आपण त्या ठिकाणी थर्ड आपण सॉल्व्ह करूया बेटा. तिसरा वाला त्या ठिकाणी काय आहे पहा, तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये तुम्हाला इथला अँगल दिलेला आहे, तो अँगल आहे 45 डिग्री अँगल आहे तिथला. आणि तुम्हाला आता काय म्हणले की ए बी आणि सी त्या ठिकाणी फाइंड आउट करा. ठीक आहे, आता ए बी सी फाइंड आउट करण्याच्या पहिला हे इकडं आपल्याला काहीतरी घेण्यासाठी कुठला तरी अँगल कन्सिडर करावाच लागतो. आपण पहिल्यांदा काय करूया, समजा इथं काय करतो मी, अँगल डी कन्सिडर करतो. पहिला काय म्हणायचं, लाईन यल पॅरलल लाईन यम दिलेला आहे बरं का हे आपल्याला. आणि अशाच प्रकारे लाईन एन पॅरलल लाईन पी हे पण दिलेलं आहे. ओके, सपोज अँगल डी ॲज शोन इन द फिगर, ॲज शोन इन द फिगर. अँगल डी आपल्याला फिगरमध्ये दाखवलेला आहे, तशा प्रकारचा आहे. पहा कुठे अँगल डी, एवढा इथं आहे. अँगल डी इज इक्वल टू 45 डिग्री. सांगा बरं का रिझन, कोणत्या अँगल्स आहेत बेटा, एवढा एफ सारखं दिसायले ना, एवढा हे कोणत्या अँगल्स म्हणतात त्याला, करस्पॉन्डिंग अँगल्स. रिझन लिहावं लागेल कंसात. काय लिहायचं बेटा, करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफॉर अँगल डी प्लस अँगल बी बरोबर 180 डिग्री. कस का, नीट बघा, इथून हा अँगल आणि हा अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन, तुम्ही इथं पण अँगल घेऊन करू शकता बरं का बेटा, इथं अँगल्स इन लिनियर पेअर. आत्ताच तुम्हाला अँगल डी माहिती आहे किती आहे, 45 डिग्री आहे, प्लस अँगल बी बरोबर 180 डिग्री. देअरफॉर अँगल बी बरोबर 180 डिग्री इकडला प्लस तिकडे जाऊन का होतो, मायनस होतो. 180 मधून 45 गेलं तर किती उरतात बेटा, 135 डिग्री. देअरफॉर अँगल बी किती आला सांगा,
135 आला. एकाचं उत्तर मिळालेलं आहे 135 डिग्री. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल ए, हो का इथं कॉन्ग्रुएंट अँगल ए. रिझन सांगा सर. एकमेकाच्या अपोजिट आहेत म्हणजेच काय, वर्टिकली अपोजिट अँगल्स. Therefore अँगल बी इज इक्वल टू अँगल ए बरोबर 135 डिग्री. Therefore अँगल ए सुद्धा मिळालेला आहे 135 डिग्री. आणखीन एक काहीतरी दिसले खरी गंमत. अँगल बी करस्पॉन्डिंग अँगल सी आहे. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल सी. रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स. Therefore अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री. हे सुद्धा किती आला बेटा 135 डिग्री. म्हणजे इथला सुद्धा आहे 135 डिग्री. आणि अँगल हे सुद्धा किती आला बेटा 135 डिग्री. Therefore अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री. आन्सर अँगल ए 135, अँगल बी अगेन 135, अँगल सी अगेन 135. अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी आन्सर झालेला आहे. त्याच्यानंतरचा आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम पाहायचा आहे. पहा ह्याच्यामध्ये आपल्याला 5व्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, काय दिलेलं आहे. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी हे तुम्हाला दिलेलं आहे. परत काय दिलं असून तुम्हाला अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. लाईन पी क्यू हा काय त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे. आता तुम्हाला फाइंड आउट करायचे अँगल ए आर टी, अँगल सी टी क्यू, अँगल डी टी क्यू, अँगल पी आर बी करायचा आहे. मग अँगल ए आर टी ना पहिला बघा नीटा कुठे दिसते तुम्हाला बेटा अँगल ए आर टी. हो का इथे ए आर टी. तुम्हाला बी आर टी किती आहे दिलेला आहे, किती आहे 105 डिग्री. आता तुम्हाला काहीतरी ते दिसते का बेटा. हो का हो का हो का हो का दिसायले का अँगल्स इन लिनियर पेअर. बी आर टी प्लस अँगल ए आर टी इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर बी आर टीची किंमत किती आहे 105. अँगल ए आर टी बरोबर 180. इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतो मायनस. 180 मधून 105 गेले. अँगल ए आर टी बरोबर किती येते बेटा 75 डिग्री. एकाचं उत्तर मिळालं. आता परत दुसऱ्याचं काढायचे आहे. आता कुणाला काढायचे आहे, काय मिळालं तुम्हाला पहिलं ते लिहा. आत्ता जे मिळालं ना पहिला ते लिहायचं, बाकीचं पुन्हा करायचं. ए आर टी मिळालेलं आहे 75 डिग्री. पुढं काय काढायचं तुला सी टी क्यू. सी टी क्यू हा काढायचा. ए आर टी नीट बघा ए आर टी सी टी क्यू एफ सारखं दिसायला का. कोणत्या अँगल्स आहेत मग करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल ए आर टी कॉन्ग्रुएंट अँगल सी टी क्यू. रिझन सांगा करस्पॉन्डिंग अँगल्स. Therefore अँगल सी टी क्यू इज इक्वल टू अँगल ए आर टी. दोन्ही किती डिग्री आहेत बेटा 75 डिग्री. Therefore अँगल सी टी क्यू किती आला सांगा बरं का 75 डिग्री. हे मिळालं दुसऱ्याचं उत्तर. तिसरा वाला पहा डी टी क्यू. पहिला लिहायचं लगेच. हा 75 आलाय. डी टी क्यू आता नीट बघा. हो का हा इकडले इकडल्याची बेरीज किती होते 180. कसं का अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल डी टी क्यू प्लस अँगल सी टी क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. परत रिझन लिहा. इथं पण लिहायचं होतं बरं का अँगल्स इन लिनियर पेअर.
angles in linear pair. Therefore angle DTQ प्लस 75 डिग्री बरोबर 180 डिग्री. Therefore angle DTQ इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 75 डिग्री. Therefore angle DTQ इज इक्वल टू येतं 105 डिग्री. किती आलं बेटा? 105 डिग्री. कुणाची व्हॅल्यू लिहिली? DTQ. इथं लिहा 105 डिग्री. आता काढायचं कुणाला? लास्ट PRB ला काढायचं. बघा नीट. हा किती आलाय? 105 आहे. आताचा DTQ किती आला? 105. तुम्हाला काय काढायचं? PRB. सेम बघा रे. हो का? किती होत्या बेरीज? 180. लिहा मग. अँगल PRB प्लस BRT इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन परत लिहा. अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर अँगल PRB BRT किती आहे? 105 डिग्री बरोबर 180 डिग्री. देअरफॉर अँगल PRB इज इक्वल टू 180 मधून 105 गेले, उरले 75 डिग्री. आन्सर येतं अँगल PRB बरोबर येतं 75 डिग्री. चारही आपल्याला आन्सर मिळाले आहेत. लास्टला उत्तर लिहावं लागेल आपल्याला आन्सरमध्ये. अँगल ART 75 डिग्री, अँगल CTQ 75 डिग्री, अँगल DTQ 105 डिग्री, अँगल PRB 75 डिग्री. हे तुमचे झाले आन्सर्स. ओके. आता आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम सोडवायचा आहे. पहा बेटा, चौथा क्वेश्चन काय म्हणतो या ठिकाणी? इन द फिगर साइड्स ऑफ अँगल PQR अँड अँगल XYZ आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे PQ पॅरलल आहे XY ला आणि QR पॅरलल आहे YZ ला. मग ह्याच्यामध्ये आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ प्रूफ करायचं आहे. पहिलं एक आपण ह्याच्यामध्ये छोटीशी कन्स्ट्रक्शन करूया. XY ला आपण काय करूया? एक्सटेंड करूया आणि इथे एक पॉइंटला नाव देऊया आणि समजा इथं आपण दिलं ह्याला नाव Y दिलं, M दिलं. ठीक आहे. आता आपण काय म्हणायचं? पहा, सोल्युशन लिहायचं किंवा प्रूफ लिहा. लेट, हे Y आहे बरं का इथं. लेट रे XY इंटरसेक्ट लाईन XY इंटरसेक्ट कुणाला? QR ला. रे QR ॲट पॉइंट कुठे? M वर त्या ठिकाणी ॲट पॉइंट M आपण म्हटलं. असं झाल्यावर काय होते बेटा इथं? हो का? नीट बघा इथं XY M आणि इकडे काय होते? QM R. आता सांगितलं रे YZ ही कुणाला पॅरलल आहे? ही QR ला आहे. हे ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. आणि PQ कुणाला पॅरलल होतं? रे PQ पॅरलल होतं कुणाला होतं? XY ला दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. अँड आता समजा ह्याच्यासाठी लाईन YZ लाईन XY नीट बघा. लाईन XY इज ट्रान्सवर्सल. समजा ह्या ठिकाणी काय म्हणलं? हे याला पॅरलल आहे आणि हे ह्याचं काय आहे? ट्रान्सवर्सल आहे. तर त्यावेळेस अँगल XYZ कॉन्ग्रुएंट अँगल बघा XYZ
कॉन्ग्रुएंट अँगल YMR. YMR कोणत्या अँगल्स आहेत बेटा? आत्ता नीट बघा एकदा परत. XYZ आणि YMR कोणत्या अँगल्स आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. समजा ह्याला आपण नंबर 1 देऊया. रे YZ ही कुणाला पॅरलल आहे? रे YZ ही कुणाला पॅरलल आहे? रे QP ला. हे पण आपल्याला दिलेलंच आहे. ठीक आहे. मग असं असेल तर रे पुढची बघा. रे MX. रे MX पॅरलल रे QP किंवा PQ आहे का नाही? हो आहे. रिझन काय करायचं? X डॅश Y डॅश M. आणि ह्याचा ट्रान्सव्हर्सल कोण आहे? हे दोघं पॅरलल. तर ह्याला ट्रान्सव्हर्सल कोण आहे खालच्या साईडला? QR आहे. अँड लाईन QR इज देअर ट्रान्सव्हर्सल. आता काय होते बघा. अँगल YMR. अँगल YMR कॉन्ग्रुएंट अँगल YMR कॉन्ग्रुएंट अँगल. हो का? नीट बघा काय म्हणलं. YMR कॉन्ग्रुएंट अँगल PQM. आला का F? आणि हे QR काय होतं? त्याचा ट्रान्सव्हर्सल होता. PQM. रिझन सेम. काय रिझन आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स. ह्याला नंबर 2 दिलं समजा. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 अनुसार काय म्हणता येते आपल्याला? अँगल PQM इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ. काय येते बेटा? XYZ. हा आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. ओके. कारण हे YMR दोन्ही सेम आहेत. आला रिझन? कंसात लिहायचं मग Q डॅश M डॅश R. ह्या ठिकाणी आपली प्रॅक्टिस सेट संपलेली आहे पहिली.